मित्रांनो, प्रत्येक स्त्रीमध्ये 5 अशा गोष्टी असतात ज्या प्रत्येक पुरुषाने जाणून घ्याव्यात. या 5 गोष्टी जर तुम्हाला माहीत असतील तर ती स्त्री तुमच्यावर फिदा होईल. चाणक्य नीतीनुसार जर तुम्हाला एका स्त्रीची ही 5 कमजोरी समजली तर ती स्त्री तुमच्यावर प्रेम करणारच. पण यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. मित्रांनो, प्रत्येक स्त्रीला काही ना काही कमजोरी असते, पण या 5 गोष्टी प्रत्येक स्त्रीमध्ये समान असतात. पुरुष जर या गोष्टींचा विचार करत नाहीत तर ते जीवनभर भ्रमातच राहतात. अनेक पुरुष स्त्रियांना आपल्या मागे वेड्याप्रमाणे धावतात, पण त्यांना कधीच त्यांचा योग्य प्रतिसाद मिळत नाही. जर कधी त्यांना एक स्त्री मिळाल्याचा भाग्याने संयोग झाला तरी ती काही वेळाने त्यांना सोडून जाते. मित्रांनो, तुम्ही एक माणूस म्हणून एक स्त्रीच्या बाबतीत विचार करत असाल तर तुम्हीही एक मोठ्या भ्रमात आहात. आणि हे तुमच्यासाठी जितके महत्त्वाचे आहे तितकेच तुम्हाला हे समजून घ्यायला हवे, कारण जीवन जगायला जसे महत्त्व आहे तसेच या गोष्टींनाही समजून घ्या. तर चला आता थोडक्यात स्त्रियांच्या 5 कमजोरींच्या बाबतीत चर्चा करूया. या 5 गोष्टी म्हणजेच त्यांची असली कमजोरी. सर्वप्रथम मित्रांनो, प्रत्येक स्त्रीला एक पुरुष हवा असतो. काही पुरुषांना असं वाटतं की केवळ त्यांच्यातच हवस आहे आणि केवळ त्यांना स्त्रीची गरज आहे. पण हे खोटं आहे. जर देवाने पुरुष आणि स्त्री वेगळ्या प्रकारे निर्माण केले आहेत तर त्याचं कारण असावं. म्हणूनच प्रत्येक स्त्रीला देखील एक पुरुष हवा असतो. मित्रांनो, काही लोकांच्या मनात असा विचार आहे की फक्त त्यांना स्त्रीची आवश्यकता आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. स्त्री देखील माणसाच्या सहवासाची इच्छिता असते. दुसरे म्हणजे आजच्या काळात अनेक पुरुष आपल्यातल्या वेड्यांची जोडी शोधत आहेत, ज्यामुळे स्त्रिया पुरुषांपासून दूर जात आहेत. आणि म्हणूनच त्या सिंगल राहण्याचा विचार करतात. त्यांना कधीही असं वाटतं की चुकीच्या पुरुषांमुळे त्यांचं जीवन खराब होईल. तरी सुद्धा सायकोलॉजीनुसार प्रत्येक स्त्रीला एक अशा पुरुषाची आवश्यकता असते, जो तिला आदर देईल, जो तिच्यावर प्रेम करेल आणि जो तिच्या भावना समजून घेतो. जर तुम्ही अशी मर्दानगी दाखवली तर स्त्री तुमच्यावर प्रेम करेल आणि तुम्हाला कधीही नकार देणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक स्त्रीला फक्त बाह्य सौंदर्य नाही तर पुरुषाचं मन पाहायचं असतं. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया खूप वेगळ्या असतात. काही वेळेस अगदी सुंदर आणि देखण्या दिसणाऱ्या पुरुषांना देखील स्त्रिया नाकारतात, पण जर त्याच पुरुषाचं मन कोमल आणि सुंदर असेल तर स्त्री कधीही त्याला नकार देत नाही. स्त्रीचं हृदय कोमल आणि मासूम असतं, तिला भरपूर प्रेमाची गरज असते. त्या प्रेमाच्या उगमासाठी तिला केवळ एक माणूस हवाच असतो. त्यामुळे जरी तुम्ही बाह्य सौंदर्याच्या बाबतीत कमी असाल, तरी जर तुमचं मन सुंदर असेल तर तुम्ही स्त्रियांना सहज आकर्षित करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांना कधीही जिंकता येत नाही. हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता, पण हे खरे आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की पैसा, ताकद किंवा इतर कोणत्याही गोष्टीवरून तुम्ही स्त्रिया जिंकू शकता, तर तुम्ही मोठ्या चुकीत आहात. सायकोलॉजी सांगते की जर एखादी स्त्री त्या पुरुषाशी सुखी नसेल, जो तिच्या मनापासून तिला आवडत नाही, तर ती त्याला काहीही देणार नाही. आणि जर तुम्ही ती गोष्ट त्याच्याकडून जास्तीत जास्त घेतली तरी त्याचं त्याच्या दिलातलं प्रेम मिळवण्यासाठी काहीही अर्थ नसतो. जर स्त्री आपल्या इच्छेने कोणत्या पुरुषावर प्रेम करते तर ती त्याच्यावर विश्वास ठेवते आणि त्याला संपूर्ण जगापासून सांभाळून ठेवते. त्यामुळे तुम्हाला स्त्रीचं प्रेम मिळवायचं असेल तर तुम्ही त्याच्या विश्वासाचा आदर करा, तिच्या भावना समजून घ्या. चौथी गोष्ट म्हणजे स्त्रियांना त्यांच्या भावना कितीही नियंत्रित करायच्या असतील तरी ते त्या व्यक्तीसाठी एक मोठं दुर्बलतेचं क्षेत्र ठरते. काही पुरुष त्यांचा गैरफायदा घेतात आणि त्यांना दुखावतात. सायकोलॉजीनुसार स्त्रिया आपले इमोशन्स नियंत्रित करू शकतात, पण त्यांच्या भावना तीव्र असतात आणि त्या चुकीच्या मार्गाने वापरल्या जातात. पाचवी गोष्ट म्हणजे स्त्रिया देखील तरुण पुरुषांकडे आकर्षित होतात. जसे तुम्ही तरुण आणि सुंदर मुलींकडे आकर्षित होतात, तसेच स्त्रिया देखील तरुण आणि आकर्षक पुरुषांकडे आकर्षित होतात. त्यांचं आकर्षण हे असं नाही की ते बाह्य रूपावर आधारित असतं. त्यांचं आकर्षण त्या पुरुषाच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर आधारित असतं. त्यामुळे तुम्ही बाह्य देखाव्याच्या बाबतीत कमी असला तरी जर तुमचं वर्तन, तुमची बुद्धिमत्ता आणि तुमचा आत्मविश्वास चांगला असेल तर स्त्रिया तुमच्याकडे नक्कीच आकर्षित होऊ शकतात. मित्रांनो, प्रत्येक स्त्रीला एक असा पुरुष हवा असतो, जो तिच्या हृदयाशी मिळवून तिला प्रेमाने सांभाळेल, तिला कधीही सोडणार नाही आणि तिच्या इमोशन्सला समजून घेईल. प्रत्येक स्त्रीच्या मनात हे विचार असतात, पण ती कधीही दुसऱ्यांना सांगत नाही. तिच्या मनातील याही 5 गोष्टी कधीच इतरांना सांगता येत नाहीत. म्हणूनच जर तुम्हाला चांगला पुरुष बनायचं असेल, तर तुम्ही एक अशी माणूस बना जो स्त्रीला जिंकू शकतो.
मित्रांनो, या माहितीने तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, नाही का? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर एक लाईक आणि तुमचे विचार कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, असेच भन्नाट आणि रोचक विषय आणण्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे. म्हणून गुपित मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर मग, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.